भजन आपण मग तयार केलं तर सगळेच महाराष्ट्रात एवढं भजन लोक गायला लागले. आणि खरं सांगू, हे भजन तयार झाले पाहिजे. या भजनामुळे दुसरं काहीतरी गाण्यापेक्षा, काहीतरी म्हणण्यापेक्षा म्हटलं पाहिजे की नाही, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. आणि हे भजन म्हणताना त्याच्यात हे शब्द घातले पाहिजे, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया. काय हरकत आहे म्हणा, आपलेच अभंग. साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबाराया, सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. त्याला सगळं लावा तुम्ही. चालविली झड भिंती ज्ञानोबाराया म्हणत राहा महाराज. निर्जीव चालविली भिंती म्हणत राहा. तुम्ही माऊलीला जोडा महाराज. इतका आनंद येतो महाराज. कंठ गोड होतो, बुद्धी गोड होते, कामक्रोध निघून जातात, कोणाबद्दलचे वाईट विचार निघून जातात. एवढं गोड भजन आहे महाराज ज्ञानोबारांचं. किती म्हणावं महाराज. आम्ही तर रोज म्हणतो बुवा, लोकांकडून म्हणून घेतो बुवा. असं झालं. आणि मग नाथ महाराज वर्णन करायला लागले. कसे आहेत ज्ञानोबाराय म्हटले, दरुशने हरेतात. कसे आहेत म्हटले, माझा ज्ञानोबा. माझा माझा हा शब्द फार महत्वाचा आहे. माझेपणा राहिला नाही, माझं राहिलंच नाही. जो माणूस माझा म्हणतो ना त्याला लोक जीव लावतात. मला लय जीव लावतात लोक. मी माझा म्हणतो ना सगळ्या, मी सगळे माझे म्हणतो. सोमनाथ महाराज माझे, बालाजी महाराज माझे, बसलेले सगळे कलाकार गुणवान माझेच महाराज. माझं म्हणायला काय हरकत आहे महाराज. अहो माझं म्हणा, माझं सगळ्यांना माझं म्हणा. माझं काय बरं का, संसारातलं माझं दुःख देतं महाराज. संसारात जर तुम्ही एखाद्याशी माझं म्हटलं की ते दुःख देतं, आणि तुम्ही संताला देवाला माझं म्हटलं की ते संसारातलं दुःख बाजूला करते. माझा शब्द फक्त देवाला लावा. देव माझा, मी देवाचा, म्हणून माझा शब्द संतांनी ज्ञानोबारांना लावला बुवा. विवेका सागरा ज्ञानाच्या 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 सागरावो, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा.